अरे बाबा, हे आणि काय नवीनच? आधीच टेन्शन, डिप्रेशन आणि कामे ह्यांनी काय माझी पाठ सोडली नव्हती. 2-3 दिवस झाले मानेवर ना एवढ्या जास्त प्रमाणात इचिंग व्हायला लागले ना, सांगायलाच नको. आणि दवाखान्यात जायला पाहिजे का नको ह्या विचारातच ना माझे 2-3 दिवस निघून गेले तसेच. आणि हा ना माझा कायमचाच प्रॉब्लेम आहे. मी कधीच काय दुखायला लागलं का नाही लगेच दवाखान्यात जात नाही, जे की मला जायला पाहिजे अंगावरच घालवत असते आणि मग त्याचे परिणाम काय वेगळेच होतात. पण चला ठीक आहे, दवाखान्यात काय गेलेच नाही. बघू घरचे काय उपाय करून बघूया काय फरक पडतोय का नाही. हे पित्तानं झालंय का मला कशाची ॲलर्जी झाली किंवा काही चावले हे पण मला काही माहित नाही. पण आमच्या घरातले तर सगळे म्हणायला लागलेत, जे वयस्कर असतात ते पित्ताचाच त्रास आहे म्हणून. तर ठीक आहे, बघू पित्तावरचेच काही विलाज करून बघूया म्हटलं. मग काय जरासा कोकमचा सरबत करून घेतला आणि आमसूल पण खाल्लं होतं. आमसूल आणि कोकम एकच असते असं मला वाटते. हा, एकच असते वाटतं. आणि मला त्रास व्हायलाय म्हणून गडबडीत त्याचा सरबत बनवला होता. एकदम सिंपल, फक्त साखर आणि मीठ घालून. त्यात ह्या दोघांची घाई बघा की, जसं काही ह्यांनाच त्याची गरज आहे ह्यांनाच बनवलंय असंच करायला लागलेत. नुसती तुटून पडल्यात त्या सरबतवर दोघं पण.